2 दिवस पुण्याचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या शनिवारी पुण्याहून पंढरपूरकडे रवाना. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि लाखो वारकऱ्यांच्या अभूतपूर्व उत्साहात पालख्यांनी दिला पुण्याला निरोप. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आज दिनांक 11 जुलै रोजी सकाळी सासवडकडे ठेवले प्रस्थान. माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठ विठ्ठल मंदिरातून मार्गस्थ. हडपसर मार्गे आव्हानात्मक दिवे घाटातून प्रवास करत सासवडमध्ये होणार दाखल. पुढचे 2 दिवस माऊलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम. संत तुकाराम महाराज पालखी लोणी काळभोरच्या दिशेने रवाना. आज सकाळी पुण्याच्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून हडपसर मार्गे लोणी काळभोरकडे मार्गस्थ. आजचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये. पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील विसावा स्थळावर दोन्ही पालख्या एकत्र. वारकरी भाविकांनी घेतले अभूतपूर्व संगमाचे दर्शन. काही दिवसांच्या मुसळधार बॅटिंग नंतर खेड तालुक्यात पावसाची पूर्ण उघडीप. पाऊस थांबल्यानंतर शेतातील पेरणीच्या कामांना वेग. पाऊस थांबल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती आणि घरगुती नुकसानीचे पंचनामे वेगात. सुट्टीच्या दिवसातही पंचनाम्याची प्रक्रिया सुरू. खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आव्हान. खेड तालुक्यात गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ. महिनाभर उशिरा पाऊस पडूनही धरणांमध्ये गेल्या वर्षी एवढा पाणीसाठा. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कळमोडी धरण ओव्हरफ्लो. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू. गतवर्षी यावेळी 79.85% भरलेले चासकमान धरण सध्या 76.55% भरले. भामा आसखेड धरणात 74.93% पाणीसाठा. गतवर्षी यावेळी 62.95% भरले होते धरण. भाम खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामा आसखेड धरण यंदा लवकर भरण्याची चिन्हे. सोळाव्या वित्त आयोगात पंचायत समितींना वाढीव निधी हवा. विधानसभेत आमदार बाबाजी काळे यांची मागणी. 15व्या वित्त आयोगात पंचायत समितीचा निधी 10% आल्याने विकास कामांना खीळ. निधी वाढवून स्थानिक विकासाला गती देण्याची सभागृहात मागणी. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सक्षम झाल्यानंतरच गावांचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी केले अधोरेखित. अवदरच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना समर्थ फाउंडेशनचा मदतीचा हात. जनावरांच्या चारा मुरघासासाठी तातडीची आर्थिक मदत. अतिवृष्टीत अमित मेदगे व कैलास मेदगे यांचे गोठे उद्ध्वस्त झाल्यानंतर बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांची नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत. पूरग्रस्त शेतकरी व पशुपालकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी. शिंदे यांची प्रशासनाकडे मागणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन दिला आधार.